नमस्कार. जनतेच्या बातमीदार न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पेठ पिंपळगाव ते तांबळगाव या काम चालू असलेल्या रस्त्यावर पाहत आहोत. या गावाला अगोदरच रस्त्याचं काम मंजूर होत नव्हतं आणि दैवयोगाने मंजूर झालं. गाववाल्यांनी उपोषण केले, परंतु गुत्तेदाराच्या हायगाईमुळं आणि कासवगतीनं काम करण्याच्या पद्धतीमुळं काम करता करता पावसाळा आला आणि पावसाळ्यामध्ये रोडवर कसल्याच प्रकारची व्यवस्थापित अशी असणारी काम केलेलं नसल्यामुळं ही अशी अवस्था झालेली आहे. हे पहा पाण्याचा ढव रोडवर. जर का फोर व्हीलर अगर मोटरसायकल महिला गाडीवर असतील तर पडून अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. तर या गुत्तेदाराने एवढी दुर्लक्ष केल्यामुळं या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना अति संकटाला सामोरं जाऊन तालुक्यावरचे जे काही कामं आहेत त्यांच्यासाठी जावं लागत आहे, त्रास सहन करावा लागत आहे. तरी प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष द्यावं व या कामाची ताबडतोब शहानिशा करून पावसाळ्यापुरतं का होईना, मुरुम टाकून का होईना, पण तात्पुरती व्यवस्था करून द्यावी असे आदेश त्या गुत्तेदाराला द्यावे, असं सर्व प्रवासी व गावकऱ्यांची शासनाला विनंती आहे. शासनाने बातमी बघून जरी वाटलं तर स्वतः येऊन शहानिशा केली तरीही सध्याचं चित्र दिसल आणि या चित्रात बघितलं तर खरोखरच वाहन चालवता येईल का? महिला जर असतील गाडीवर तर गाडी जर पडली तर कोणत्या तळाला पोहोचतील हा विचार केला का? प्रवाशांना किती त्रास होतो हा गुत्तेदारांना काही ध्यानामध्ये येतं का? ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं व हे खाच खळगे जे आहेत ते तात्पुरते का होईना पण मुरुमाने भरून देऊन पावसाळ्यापुरती प्रवासाची व्यवस्था करावी ही समस्त गावकऱ्यांची विनंती आहे.